कफ सिरप. खोकला आला, घसा दुखला की लगेच आपण कफ सिरप आणतो आणि ते पितो. एवढंच नाही तर ते आपण लहान मुलांना सुद्धा पाजतो. आता कफ सिरप याच्या वापरासंबंधी ते देखील स्पेसिफिकली लहान मुलांवर वापरासंबंधी केंद्र सरकारची नवीन मार्गदर्शक तत्वे सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे. सेंटर इश्यूज ॲडवायझरी ऑन यूज ऑफ कफ सिरप. लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या सूचनांनुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की 2 वर्षांखालील मुलांना कफ सिरप आणि सर्दीवरील कोणतेही औषध द्यायला नको. तसेच 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. म्हणजेच ते रेकमेंड करत नाही की 5 वर्षांखालील मुलांना सर्दीचं औषध किंवा कफ सिरप दिलं पाहिजे. कारण लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही. कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे. औषधोपचार आवश्यक असल्यास डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधे द्यावीत. डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधं मिसळून देणे सुद्धा टाळायला लावले. जेव्हा कधी लहान मुलं आजारी पडतात, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर लगेचच 4-5 औषधांच्या बाटल्या लिहून देतात. आता इतकी लहान मुले एकाच वेळेस 4 ते 5 औषधं पचवू शकत नाही, पिऊ शकत नाही. त्याच्यामुळे एकाच वेळी अनेक औषधं मिसळून द्यावे हे सुद्धा टाळायला लावले. सर्व आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावी असे मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद आहे. यामुळे औषधांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित होईल. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी असे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहे. तेव्हा मित्रांनो, ही आवश्यक मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवा आणि लहान मुलांना जर तुम्ही कफ सिरप देण्याचा विचारात असाल तर या तत्वांचा एकदा नक्की विचार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.